संतान प्राप्ती होत नाही आहे का? घरात बरकत असूनही मातृत्व किंवा पितृत्वाचा आनंद मिळत नाही आहे का? श्रावण महिन्यात येणारी शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी ही एकादशी आहे जी तुम्हाला संतान सुख आणि कौटुंबिक आनंद देऊ शकते. हे व्रत केवळ संतान प्राप्तीसाठीच नव्हे तर कुटुंबातील अडथळे, कलह, तणाव, वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. जे दाम्पत्य अनेक वर्षापासून औषधोपचार करत आहेत परंतु काहीही यश मिळत नाही आहे, त्यांच्यासाठी हे व्रत दैवी उपाय ठरू शकते. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते आहेत. त्यांची कृपा असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. श्रावण मासातील पुत्रदा एकादशी 4 ऑगस्ट 2025 सकाळी 11:41 ला सुरू होणार ते या एकादशीची समाप्ती 5 ऑगस्ट 2025 दुपारी 1:12 होणार. संतान प्राप्तीसाठी या पुत्रदा एकादशीला कोणते उपाय करावे हे आता आपण जाणून घेऊया. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दीप लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. दाम्पत्याने एकत्र बसून विष्णू सहस्त्रनाम वाचा. गरजू जोडप्यांना कपडे किंवा अन्नदान करा. हरिविष्णूला तुळशी दल अर्पण करून त्यांची आरती करा. संतान प्राप्तीसाठी प्रभावी उपाय आहेत हे. यावर्षी श्रावण पुत्रदा एकादशी शुभयोगावर आलेली आहे. या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र आणि रवी योगचा संयोग बनलेला आहे. जर तुम्ही संतान प्राप्तीची मनोभावे इच्छा करत असाल तर या श्रावण पुत्रदा एकादशीला पूर्ण श्रद्धेने उपवास आणि पूजा करा. या व्रताने असंख्य भक्तांना आशीर्वाद लाभले आहेत. मग तुम्हीही यामध्ये का नाही? ही एकादशी तुमचं नशीब पालटू शकते. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. जय श्री कृष्ण.